नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आज आहे आपल्या ट्रिपचा दिवस दुसरा. हा डायलॉग मारताना जुन्या आठवणी येतात लडाख ट्रिपच्या. सो दुसरा दिवस आहे देवीचा. आपण आहोत तुळजापूरमध्ये. तुळजाभवानीचा अभिषेक आणि लग्नाचा गोंधळ आता हे होणार आहे. 5:15 पर्यंत आपल्याला मंदिरात जायचं होतं. आता वाजले आहे 4:56. ऑब्व्हियसली लेट होणार. तर बघूया किती वाजतायत. सध्या गाडीने मंदिरापर्यंत जायचं, तिथे पार्किंग करायची आणि नंतर मग पुढच्या गोष्टी चालू होतील. 6 नंतर ही जी आहे पुढची सगळी प्रोसिजर चालू होते पूजेची वगैरे. तर बघूया. जसं काल रात्री म्हटलं तसं कॅमेरा अलाउड आहे, व्हिडिओग्राफी अलाउड असेल तर शूट करू, नाहीतर मग फोटोज काढून ते तुम्हाला दाखवेल. चला भेटूया आणि बघू कसं होतंय सगळं आणि काय होते व्यवस्था किंवा कशा प्रकारची पूजा होते. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, आपण मंदिरात जाऊन आलो तुळजापूर भवानी मातेच्या. आणि जे लग्नाचा गोंधळ आणि देवीचा अभिषेक या दोन्ही गोष्टी झाल्या. ॲक्च्युली गर्दी एवढी होती आणि थोडासा लेट पण झाला, त्यामुळे काही शूटिंग वगैरे तर करता आलं नाही किंवा तेवढा स्कोप पण नाही मिळाला. बट बरेचसे फोटोज काढले आहेत, जे आता मी अपलोड केले, तुम्ही बघितलेच असतील. कशा प्रकारचं मंदिर आहे, वातावरण काय आहे, कसा परिसर आहे, कशा गोष्टी घडल्या तिथे, म्हणजे अभिषेक कसा झाला, गोंधळ कसा घातला, या सर्व गोष्टी थोडक्या प्रमाणात मी अपलोड केल्या आहेत किंवा दाखवायचा प्रयत्न केला. कॅमेरा घेऊन पॉसिबल नव्हतं, कारण गर्दी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कॅरी करणं आणि त्यात ते ट्रेडिशनल कपडे, त्यांमध्ये ते कॅमेरा कॅरी करा, माईक, सगळ्या गोष्टी, मोबाईल कॅरी करा आणि पूजेच्या बऱ्याचशा साहित्य जे घेऊन आम्ही आलो होतो किंवा हातात गोष्टी होत्या, सो ते पॉसिबल नव्हतं, म्हणून ते काही जमलं नाही. तर आता दर्शन करून झालं, अभिषेक झाला, आता चाललो आहे प्रसाद घ्यायला, म्हणजे जेवायला. आणि तिकडून ते सगळं झाल्यावर थोडा वेळ रेस्ट करू, कारण आज पण सकाळी लवकर उठून मंदिरात गेलो होतो. आणि मग निघू अक्कलकोटला. इथून 1.5 ते पावणे 2 तासाचं अंतर दाखवते. 65-70 किलोमीटर आहे. 2 मार्ग आहे, एक शॉर्टकट आहे आणि एक वाया सोलापूर आहे. शॉर्टकटला काही टोल नाही, पण त्यामुळे मग आम्ही जात नाही आहोत, कारण टोल नाही आहे. तर रोड कंडिशन बरेच लोक लोकलमध्ये विचारल्यावर बोलत आहेत की चांगली नाही आहे, खड्डे वगैरे असू शकतात. सो थोडंसं टोल देऊ, पण चांगल्या रस्त्याने जाऊ. आणि सोलापूरला काही चादरी पण घ्यायचा विचार आहे. सोलापूर त्यासाठी फेमस आहे, सोलापूरच्या चादरी फेमस आहेत. सो ते पण बघायचं आहे. तर बघू कसं काय होतं. सध्या थोडंसं ऊन कमी होईल तेव्हा आम्ही निघू, कारण भयानक गरमी आहे. म्हणजे नवरात्री लास्ट मंथ नाही, ऑक्टोबरच्याच काही 2-3 तारखेपर्यंत नवरात्री होती, तेव्हा बऱ्यापैकी पाऊस चालू होता, वातावरण थंड होतं. आणि आज सडनली 12 तारीख आहे आणि खूप भयानक गरम होतं टेम्परेचर. आणि दिवसा गरम असतं आणि रात्री
थंडीसारखं थंड टेम्परेचर आहे, त्यामुळे आजारी पडायचे चान्सेस आहे आणि आम्हाला प्रवासात ती रिस्क नाही घ्यायची. सो थोडासा संध्याकाळी किंवा 4 वाजता वगैरे निघू. 3 वाजता तर ऊन असेलच. सो चला बघूया. प्रसादाला आपल्याला पुजाऱ्यांकडे जेवायला काय आहे कसं आहे, एक फोटो त्याचा पण काढू आणि तिथे सगळे बसतील जेवायला, त्याचा पण एक फोटो काढू आणि मग निघू अक्कलकोटला. ऑब्विसली रेस्ट करू. सो चला बाय, भेटूया परत अक्कलकोटला जाताना. चलो. तर मित्रांनो, गुरुजींकडे म्हणजे आपले जिथे आपण प्रसाद घ्यायला गेलेलो, ज्या गुरुजींनी आपली पूजा वगैरे केली, गोंधळ आणि अभिषेक केला, त्यांच्याच घरी प्रसाद होता. सो तो घेऊन आता आम्ही आलेलो आहोत परत आमच्या रूमवर आणि आता थोडा वेळ करू रेस्ट. प्रसाद फोटो वगैरे तर मी काही काढला नाही, खूप ऑड वाटत होतं ते. म्हणजे हॉटेलमध्ये आपण काढतो ते ठीक आहे, पण असं कुठे घरी गेल्यावर ते पण असं गुरुजींच्या वगैरे किंवा ज्यांनी तुमची पूजा सांगितली, सो खूप ऑड वाटतं. तर पुरणपोळी, बटाट्याची भाजी, गोलभजी, पापड, आमटी, दूध, भात आणि शेंगदाण्याची एक वेगळ्याच प्रकारची चटणी होती. आय थिंक ती सोलापूरची फेमस आहे का काय, म्हणजे एक सोलापुरी टच आहे त्याला, इकडची लोकल जी असं म्हणू शकतो तशी एक चटणी होती. आणि बाकी नॉर्मल म्हणजे अजून असं काही नाही, एवढ्या गोष्टी होत्या. सो आम्ही ते घेऊन आता आलो आहे रूमवर आणि आता करणार आहोत थोडा वेळ आराम, कारण आता वाजले 1:30 आणि भयानक ऊन आहे बाहेर. सो ॲटलिस्ट 3-3:30पर्यंत तरी आराम करूया. दीड 1 तास 2 तास, म्हणजे थोडं ऊन कमी होईल आणि प्रवासात तेवढं गरम होणार नाही, कारण गाडीच्या आतमध्ये AC लावून पण तेवढं कूलिंग होत नाही आहे, मिळत नाही आहे एवढं भयानक ऊन आहे सध्या इथे. सो चला थोडा वेळ आराम करू आणि मग निघूया आणि पोचूया मग अक्कलकोटला आणि मग तिकडे रूम वगैरे घेऊ. त्याशिवाय इकडचा जो भक्तनिवास आहे त्याचा फोटोज तर मी टाकतोच, शिवाय ते रूम पण कशी आहे काय दाखवतो. सध्या तर खूप पसारा असेल आणि ऑलरेडी घरचे गेले आहेत तर ते रेस्ट करत असेल, तर निघताना फोटो घेईल, पण ते फोटो मी आत्ताच तुम्हाला दाखवून देतो. या प्रकारचा भक्तनिवास आहे, ऑन द वे आहे. जो तुळजापूरची जी एंट्री आहे सोलापूर रोडला, फ्रॉम बीड तो जो सोलापूर रस्ता जातोय तिथे तुम्ही तुळजापूरला जेव्हा आतमध्ये येतात, तो जो रोड आहे हायवेपासून सिटीपर्यंत त्याच्यावरच आहे हे. आणि मंदिरापासून 1-1.5 किलोमीटर आहे. बाय वॉक तर तुम्ही जाऊ नाही शकत, म्हणजे लेडीज वगैरे असतील तर थोडा त्रासदायक आहे आणि अशा उन्हात तुम्ही कुठे चालणार. तर गाडी घेऊन जाऊ शकतात, तिथे पार्किंग आहे मोठ्या प्रमाणात, पार्कसुद्धा होते गाडी. चला भेटूया नंतर, सामान वगैरे पॅक करू, गाडीत सामान परत लोड करू आणि निघूया अक्कलकोटला. चलो बाय. आपण निघालो साधारण 3:30च्या सुमारास तुळजापूर आपल्या भक्तनिवासातून आणि आलो सोलापूरला. ॲक्च्युली मगाशीच आलो पण शॉपिंग करत होतो. आता वाजले 6. पुलगाम मध्ये आलो आहोत, पुलगाम टेक्सटाईल शॉपिंग करण्यासाठी. एक गाडी इथे पार्क, एक गाडी तिकडे पार्क आहे आपली. तर बऱ्याच गोष्टी घेतल्या इथून. आता जाऊ एक टी ब्रेक साठी. आणि मग त्यानंतर डायरेक्ट अक्कलकोट. चला अजून पण इथे काहीतरी शॉपिंग चालू आहे, झाली का बघूया. तर इथे पण एक शोरूम आहे, इथे पण एक टेक्सटाईल शोरूम आहे आणि हे सुद्धा आहे. चला जाऊया चहा प्यायला आणि मग निघू अक्कलकोट साठी. आणि CNG सुद्धा बघूया कुठे मिळत आहे. काल हिचा बर्थडे होता, एवढा भारी बर्थडे झालाय काल, एकदम भारी, म्हणजे आजपर्यंत झाला नाही असा. देशमुख वाड्याला मस्त जेवण, 3 व्हेज भाज्या, 3 प्रकारच्या व्हेज भाज्या पहिल्यांदा. आणि काय, आणि रात्री परत व्हेज पिझ्झा, व्हेज बर्गर. चहा प्यायचा आहे ना, तिकडून सरळ आहे. नाही जाऊया चालत, ते पण स्पंदनला खायला भरवत आहेत. खरं तर बर्गर काल रात्रीचा, सॉरी कालचाच बोलतोय ना मी. पिझ्झा पण कालचा होता रात्रीचा, बर्गर पण रात्रीच, काल व्हेज. पण देशमुख वाड्यावरचं जेवण आजचं होतं, कालचं होतं. आज दुपारी कुठे जेवलो आपण, पुजाऱ्यांच्या घरी जेवलो. मग तेच होते ना, ते देशमुख वाडा होता का. कट थांबा जरा, कन्फ्युजन.
पुजाऱ्यांकडे जेवलो, तिथे आम्ही त्यांना मदत केली जेवण वाढायला. त्यांनी आम्हालाच वाढायला लावलं, हा. जे की म्हणजे थोडस जेवण म्हणजे कालचा वाढदिवस पण एकदम भारी होता, आता दुपारचं जेवण पण भारी होतं. हॉस्पिटॅलिटी भारी होती आजची दुपारची स्पेशली. हा ऍक्च्युली आणि आता मस्त शॉपिंग काहीतरी केली. वेगळीच होती. गोचिरीने एवढ्या दुकानांमधून एक पण गोष्ट घेतली नाही. कारण मला कंटाळा आला आणि भूक तकिया, लागली. गोजिरीचा तकिया कलम आहे. मला कंटाळा आलाय. मोस्ट ऑफ द टाइम तिला कंटाळा आलेला असतो सगळ्या गोष्टीचा. माझे 2 तकिया कलम आहेत. एक मला भूक लागली आहे आणि मला बोर होतंय. लक्ष्मी टी हाऊस मध्ये चहा प्यायला आलो, पण आम्हाला इथे नाही प्यायला. आम्ही अमृततुल्यमध्ये चाललोय. मग अशी लक्ष्मी टी हाऊस मध्ये प्यायलो होतो, आता इकडे पिऊन चहा ट्राय करूया. आरोग्य अमृततुल्य आहे इथे. आणि हे हॉस्पिटल आहे मार्कंडेय. सोलापूरचा हा एक्झॅक्ट कुठला एरिया आम्हाला पण नाही माहित. मार्कंडेय हॉस्पिटल आहे, इथे आहोत आम्ही. चलो. आणि हे आहे आरोग्य अमृततुल्य. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे अक्कलकोट येथे आणि साधारण 7:30-8 वाजता आम्ही इथे पोहोचलो. आणि त्यानंतर अन्नछत्र इथे आम्ही रूम शोधायची सुरुवात केली. म्हणजे तर अन्नछत्रमध्ये एंट्री करून बिल्डिंग नंबर 2 मध्ये आम्हाला रूम मिळाली आहे. एक नॉन AC घेतली आहे आणि एक AC घेतली आणि 2 नॉन AC घेतले आहेत. सो अराउंड AC रूमचे चार्जेस 2200 पासून स्टार्ट आहेत, ज्याच्यात डबल ऑक्युपेसी आहे. आणि जर 3 जणांची ऑक्युपेसी पाहिजे असेल तर 2700 रुपये आहेत. आम्ही 2700ची रूम घेतली. आणि जे नॉर्मल रूम आहेत ते 1100 पासून आहे, ज्यामध्ये 4 माणसं झोपू शकतात. तर चला, आता झाली आहे रूमची वगैरे सगळं सामान शिफ्ट केलं गाडीतलं काढून. गाडी पार्किंगला लावली. खूप मोठी पार्किंग स्पेस आहे. गाडी आरामात तिथे तुम्ही पार्क करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा काही सिक्युरिटी रिझन पण नाही आहे. आणि आता बघू, महाप्रसाद घ्यायचा आहे परत. इथे जेवायची सोय काय आहे का, बाहेर कुठल्या हॉटेलमध्ये जावं लागतं तर ते बघूया कसं आहे काय. आणि मग बघू. बाकी आज रात्री इथे राहून आराम करायचा, रेस्ट करायचा. आणि उद्या सकाळी स्वामी समर्थांचं जो मठ आहे, मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घ्यायचं, अभिषेक करायचा आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मग पुढचा प्लॅन गाणगापूर वगैरे कसं जायचं, रिटर्न काय ते सगळं उद्या बघू. तर सध्या थोडंसं दाखवतो कसं आहे. आणि जे राहायची सोय आहे, जे बिल्डिंग आहे, बिल्डिंग नंबर 2 आणि आमची रूम ती पण दाखवतो तुम्हाला कशी आहे. चला बाय. तर हा आहे पार्किंग लॉट. इथे आपली गाडी उभी आहे आणि एक गाडी 2-4 गाड्या सोडून तिकडे उभी आहे. तर बराच मोठा पार्किंग लॉट आहे. बऱ्याच गाड्या इथे उभ्या आहेत. इथे आतमध्ये देखील एक मंदिर आहे. इथे फायर ब्रिगेड स्टेशन आहे यांचं पर्सनल. आणि सेवेकरी निवास देखील आहे. आणि याची काहीतरी गोष्ट बनवली आहे इथे स्वामी समर्थांच्या त्याच्यात, म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राबद्दल काहीतरी गोष्टी बनवलेल्या आहेत, स्टॅच्यू बनवलेले आहेत. तर हा एक्झिट पॉईंट आहे आणि या साईडला एंट्री पॉईंट आहे. चला बिल्डिंग नंबर 2 मध्ये जाऊया आणि मग तिकडे दाखवतो तुम्हाला कसं आहे. ते आहे बिल्डिंग नंबर 2, यात्री भुवन म्हणून. हा त्याचा एंट्रन्स आहे. या रोडने आपण इकडनं आलो आता. ही एंट्री पॉईंट आहे. आणि हे मेन रोडवरनं येताना आपण या रोडने अशी आत येतो. हे एंट्रन्स आहे. समोरच मोठी मूर्ती आणि रिसेप्शन आहे. एंट्रन्स, लॉबी, वेटिंग एरिया आणि वरती नंबर प्रमाणे रूम अलॉट झाले आहेत, म्हणजे रूम्स आहेत. तर काही AC आहे, काही नॉन AC आहे, काही साईजनुसार. काही साईजनुसार वेगवेगळे आहेत. तर आपल्याला मिळाली आहे रूम नंबर 75. जाऊया रूममध्ये आणि थोडं फ्रेश होऊया. आपली रूम तिकडे. आपली रूम आहे 75. चला फ्रेश होऊया. नंतर तुम्हाला आता फ्रेश होऊया, मग नंतर दाखवतो तुम्हाला रूम कशी आहे काय आहे. चला बाय. तर आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला आणि मग तिथून महाप्रसाद घेणार आहोत. 9 ते 10 रूम चेक केल्यावर आम्ही रूम घेतली. त्याच्यात पण AC रूम घेतली होती 5 जणांना झोपायला, पण 2 जणांना परत रूम घेतल्यावर AC मध्ये नव्हतं झोपायचं म्हणून वेगळी रूम घेतली. आमच्यासोबत असे जोक होत राहतात.
आणि परत आणि असं- गोजिरीला पाहिजे तशी रूम पण मिळाली मेन तर. आणि त्याच्यात फर्स्ट तो- टाइम गोजिरी रूम बघायला आली आणि गोजिरीला रूम मिळाली. वा, हा. काय लकी आहे. नेक्स्ट आणि टाइम सगळ्यात- जेव्हा आपण रूम आम्ही घ्यायला जाऊ कुठे पण तेव्हा आणि म्हणजे गोजिरीलाच उद्या घेऊन जाऊ. संध्याकाळी इन शॉर्ट उद्या रात्री पण ना आता इथे अंधारात आम्ही काय दिसणार नाही, समोरून गाडी आली म्हणून लाईट पडते. तर जाऊया दर्शनाला, तिकडे बघू कसा एरिया आहे आणि त्यानंतर महाप्रसाद. उई. चला, तर ही आहे दर्शनाची रांग, इथूनच दर्शनाला जाऊ शकतात. आणि हे आहे पे अँड पार्क अन्नछत्राचं, इथे आम्ही गाडी लावून थांबलेलो आहे. तर चला जाऊया दर्शनाला. आणि काही मंडळी मागे राहिली आमची, आणि मग ती येतील आणि मग आपण दर्शन घेऊ आणि थांबू. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मिळत आहेत, पेढे पण आहेत. पेढे आहेत, प्रसादाचे आणि ताट जर तुम्हाला आहेत, काही अजून पण हवं असेल म्हणजे सुविनियर सारखं तर इथे मिळेल. किचन्स पण आहेत. चला, समोर आहे स्वामी समर्थ महाराजांचा मठ. चला जाऊया आणि मग दर्शन घेऊ. मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार. अजून प्रवेश घेतल्यावर असं काहीच मंदिर आहे आतमध्ये. फोटो काढायला अलाउड नाही आहे, चला बंद करा. तर दर्शन घेऊन आलो आम्ही मंदिरातून, बट आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये कुठलेच व्हिडिओ नाही बनवले. फोटोज काही काढले आहेत, ते नंतर बघायला मिळेल. जे बघितले असतील किंवा बघायला मिळेल. आता चाललो अन्नछत्रामध्ये महाप्रसादाला म्हणजे जेवायला. बघू काय मिळतंय जेवण पण त्याच्या आधी चपला घ्यायला चाललोय. आणि नंतर बघूया मग. बाकी असं काय आहे नाही आज अजून करण्यासारखं. छोट्या मोठ्या गोष्टींची शॉपिंग केली. उद्या परत यायचं अभिषेकासाठी, अभिषेक करायला. त्याच्यामुळे बघूया थोडा लवकर झोपून किंवा वेळेत झोपून पटापट सकाळी उठून परत येऊया. गर्दी नव्हती त्यामुळे मस्त दर्शन झालं आरामात. तुम्ही पण कधी आले तशा रात्री या दर्शनाला, मस्त दर्शन होतं. चला बाय. हे आहे अक्कलकोटचं अन्नछत्र. इकडे आपण आता जेवायला आलोय, म्हणजेच महाप्रसादासाठी आलेलो आहे. 500-600 लोकांची कॅपॅसिटी आहे एका वेळेला जेवायची. मस्त स्टील चेअर आहेत, स्टील टेबल आहे आणि जेवढी पाहिजे तेवढं जेवण इथे दिलं जातं, जेणेकरून अन्न वाया नको जायला. तर जिथे काउंटर आहे त्याच्या मागेच स्वामी समर्थांचा मोठा असा फोटो लावलेला आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. जसं या राईट साईडला एक मूर्ती आहे, इथे एक मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला पालखी देखील आहे. तर आता जेवून घेऊया आणि मग जाऊया. तर स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आणि महाप्रसाद घेऊन आपण पुन्हा परत आलो आपल्या भक्त निवासात अन्नछत्रामध्ये. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:35. सो आजचा दिवस इथेच संपला आणि आता झोपून सकाळी लवकर उठूया. आणि अभिषेक आहे, सो त्याची तयारी कशी आहे, कसं त्याचं काय प्रोसिजर आहे, किंवा कोण कोण येतं आहे कोण नाही येते, हे सगळ्या गोष्टी ठरवू आणि भेटूया सकाळी. मग उद्याचा प्लॅन असेल सकाळी अभिषेक वगैरे करून नाश्ता वगैरे करून इथून निघणार गाणगापूरला. तिकडे जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेणार आणि मग परत रिटर्नमध्ये इथे येऊ. बघू, जर वाटलं तर थोडंसं रेस्ट करू आणि मग पंढरपूरला जाऊ, किंवा मग डायरेक्ट येऊन चेकआउट करून पंढरपूरला जाऊ. सो बघू, अकॉर्डिंग टू सिच्युएशन थोडेफार चेंजेस आम्ही करू याच्यामध्ये. चला बाय, भेटू उद्या. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.